हॅलो, जय भीम. फेसबुक लाईव्हमध्ये बहुजन संघटक या पेजवर आज पुन्हा मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. याबद्दल मी या बहुजन संघटकला चालवणारे आमचे अतिशय जवळचे स्नेही श्री राहुल खांडेकर यांना धन्यवाद देतो. काल शिवजयंती साजरी झाली. त्याच्या आधी आमच्या वर्धेमध्ये 18 फेब्रुवारीला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची महाएल्गार सभा झाली आणि 18 फेब्रुवारी हे निमित्त आम्ही साधलं. कारण 18 फेब्रुवारी 1927 या दिवशी या देशातल्या दलित महामानवाने, अस्पृश्य महामानवाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमदारकीची शपथ घेतली आणि तिथून बहुजनांच्या, वंचितांच्या लढ्याला सुरुवात झाली. त्यांना माणुसकीचे हक्क मिळावे या लढ्याला त्यांनी सुरुवात केली आणि एकीकडे विधानसभेमध्ये कायदे करावे, कायदे कौन्सिलामध्ये ठराव मांडावे आणि त्याची मंजुरी झाल्यानंतर ते कसे अंमलात येत नाहीत यासाठी रस्त्यावर जनआंदोलन करावे. या पद्धतीची या सत्तेच्या संदर्भातली प्रतिष्ठापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात प्रथम या देशाला दिली आहे आणि त्या आधारावर भारताचं लोकतंत्र सुरू झालं. या लोकतंत्रामध्ये पुढे संविधानाची निर्मिती झाली आणि 1950 पासून आम्ही भारतीय लोक भारतीय संविधानाप्रमाणे सरकार चालवणार या पद्धतीची शपथ घेतली. तो 18 फेब्रुवारी हा दिवस वर्धेमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महाएल्गार सभा घेऊन साजरा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला आम्ही सगळ्यांनी शिवराजांच्या प्रतिमेला अतिशय सन्मानाने अभिवादन केले. आज त्यांच्यावर बोलायसाठी मला बहुजन संघटक या पेजवर संधी मिळत आहे. मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये गुलामीच्या रूपाने आणीबाणी आपल्यावर लादली जात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक राजघराणे आमदार, खासदार, मंत्री ही पदं सतत भोगत आहेत. पण यावेळी त्याच खासदार, मंत्री लोकांना एक तर ईडीच्या धाकाने तुरुंगात जावं लागतं, नाही तर सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करावा लागतो, अशी परिस्थिती आहे. आणि त्याचबरोबर जे सत्तेत बसलेले लोक आहेत ते आपल्या मनात वाटेल तसे संविधानाच्या विरोधी असेल तरी नुसतं लोकांना आमिष दाखवणारे ठराव पास करत आहेत. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल हा ठराव एकमताने पास झाल्याची बातमी सगळीकडे झळकत आहे. पण ही ठराव झाला तो भारतीय संविधानाच्या 340 कलमाप्रमाणे आहे. कोणत्या कलमाप्रमाणे हा ठराव आहे याची कुठेही नोंद दिसत नाही. आणि मग टिकणारं आरक्षण, कुणबी समाजाचं आरक्षण, काय काय गोष्टी सुरू आहेत. अशा वेळी मला माझ्या इतिहासात शिवाजी महाराजांची आठवण होते आणि मग शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं आहे त्या कार्य आता आपल्याला पुन्हा नव्याने करावं लागेल की काय, ही उमेद आपल्याला निर्माण करावी लागेल अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आपण आज पाहिलं पाहिजे, कारण सगळीकडे शिवाजीचे पुतळे, शिवाजीचे गोळवे, शिवजयंती साजरी करतात, शिवाजीचे पोवाडे साजरे करतात. पण शिवाजीचा इतिहास काय सांगितला जातो? शिवाजीचा इतिहास ब.म. पुरंदरेने लिहिलेल्या जाणता राजा या याच्यात झाला. गो ब्राह्मण प्रतिपालक शिवछत्रपती शिवाजी महाराज या पद्धतीचं शिवचरित्र लिहिणाऱ्या आणि त्याने त्या इतिहासात घुसडलेल्या खोट्या तद्दन कल्पनांना आपण तेच खरं मानत जात आहे. त्याने जेम्स लेनला त्याबद्दलची माहिती दिली आणि पुन्हा शिवाजीचा इतिहास वेगळ्या रूपाने समोर आणायचा प्रयत्न केला. अलीकडे ज्याच्या नावाने बाळासाहेब आंबेडकरांनी ॲडव्होकेट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली आणि शिवराज्याची निर्मिती या महाराष्ट्रात व्हावी अशी प्रतिज्ञा करून त्यांनी शिवसेना उभी केली. या शिवसेनेचे दोन शक्ल पाहायला मिळतात आणि आज त्या शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शिवराजांचे बाळासाहेब ठाकरेंचा शब्द खरा करून दाखवलेला आहे.
ही वस्तुस्थिती आहे का? वर्तमानात काय चित्र दिसतं आणि याच्यावर काय उपाय असेल, हा जेव्हा माझ्या मनात प्रश्न येतो त्यावेळी मला असं वाटते की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये तरी शिवाजीचं राज्य यावं. हे शिवराज्य आहे, शिवछत्रपतींचं राज्य आहे असे सभा संमेलनातून, भाषणातून, माईकवरून मोठमोठ्या बोलणारे लोक वक्ते आहेत. पण शिवाजीचं राज्य हे रयतेचं राज्य आहे, सामान्य लोकांचं राज्य आहे. इथे कुठल्याही धर्म आणि पंथाला स्थान नाही. इथे माणुसकीचा मंत्र जपणाऱ्यांचा सन्मान केला जातो आणि माणुसकीच्या विरुद्ध वागणाऱ्यांना सजा दिली जाते. असं शिवाजीचं रयतेचं राज्य होतं. तेव्हा या शिवाजीच्या राज्याच्या काही गोष्टींची आपण पहिल्यांदा उकल करून घेतली पाहिजे. कारण त्यानिमित्ताने शिवजयंतीचं व्याख्यान सुद्धा माझं आपणाला ऐकायला मिळेल आणि मला सुद्धा आपणाला मला ऐकवायला आवडेल. मी या निमित्ताने दोन गोष्टींचा उहापोह आपल्याकडे करणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांची जी राज्य प्रणाली होती ती जेव्हा जनतेच्या हिताची होती म्हणून शिवराज्य, शिवछत्रपतींचे राज्य असं आपण मोठ्या इतिहासात त्याची दिमागदार नोंद केलेली आहे. पण आज लोकशाहीचं राज्य आहे. तेव्हा या लोकशाहीच्या राज्यामध्ये हे सामान्य जनतेच्या हिताचं राज्य आहे की सामान्य जनतेला मूर्ख बनवणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेचं, सरंजामी व्यवस्थेचं, थोडक्यात ब्राह्मणी व्यवस्थेचं राज्य आहे, हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या काही कार्याची आपण उजळणी केली पाहिजे. त्यानिमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याची आपल्याला संधी मिळू शकते. बघा, हजारो वर्ष परंपरेने चालत आलेली राज्यसंस्था ही अनुवंशकतेने राजा व्हायचा. वडील राजा असेल, त्याचा मुलगा राजपदावर बसायचा. ही वैदिक परंपरेपासून आपल्या देशामध्ये राज्य पद्धतीची परंपरा होती. आणि वडिलांच्याकडे जे सरदार, सरनोबत, सरसेनापती जे होते ते त्याच वंशावळीचे राहायचे आणि तो गेला की त्याचा मुलगा यायचा. अशी ही बिनभोबाट राज्य पद्धती होती. राजा कोणताही बदलला तरी ही राज्य पद्धती बदलत नसे. अशा वेळी या इतिहासातला हा पहिला राजा आहे ज्याने स्वतःचं राज्य निर्माण केलं. हा राज्य संस्थापक राजा आहे. शिवाजी राजांना वंशपरंपरेने राज्य मिळाले नाही, त्यांनी ते स्वतः निर्माण केले. असे राज्य स्थापन करून त्याला राजा बनता येते काय? तर या देशाचे ब्राह्मणी धर्मशास्त्र काय सांगते? या देशाच्या सम्राट अकबराच्या काळात कृष्णभट शिरोमणी नावाचा विद्वान पंडित होता. त्याने शूद्राचार शिरोमणी या नावाचा एक शास्त्रीय ग्रंथ लिहिला. त्यात त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? दुसऱ्या एका नंद ब्राह्मणी शास्त्रात असं म्हटलं आहे की नदांतम क्षत्रिय कुलम, म्हणजे नंद या क्षत्रिय राजाचा अंत झाल्यानंतर संपूर्ण कुळाचा नायनाट झाल्याने आता पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय उरला नाही. चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे जर दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय वर्ण नामशेष झाल्याने क्षत्रियांची राजपदे, राजसत्ता ही कायम नष्ट झाली आणि क्षत्रियांचे उपनयन संस्कार, मौजी बंधन बंद करण्यात आल्याने क्षत्रिय ह्या पृथ्वी तलावरून नष्ट झाला. ही ब्रह्मवाणी खरी असल्याची साक्ष ठेवून महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी काहींनी शिवाजीला राज्याभिषेक करण्यास नकार दिला. राज्याभिषेकाशिवाय सिंहासनावर राजा बसल्यास तो सिंहासनाधीश्वर होत नाही. ही भावना खूप प्रचारित करण्यात आल्याने, लोकांमध्ये खूप पसरविण्यात आल्याने श्री शिवाजीने प्रचंड आटापिटा करून गडगंज संपत्तीची दक्षिणा आणि लूट करून काशीच्या गागा भट्टा करवी आपला राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळी झालेले अपमान सुद्धा महाराजांनी सहन केले आणि स्वतःला क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज श्री शिवाजी महाराज ही उपाधी लावून घेतली. शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी काशीचा पंडित गागा भट्ट यांच्याकडून राज्याभिषेक करून घेतला. त्यासाठी त्याच्या कुंडलीत राजपूत या क्षत्रिय कुळाचे सिसोदिया या घराण्याचा वंशज म्हणून घोषित केले. पण ह्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजी महाराजांची आई मा जिजाऊ यांचे निधन झाले. शिवाजीचा कडवा सेनापती प्रतापराव गुर्जर या लढाईत मारला गेला. शिवाजीची एक पत्नी काशीबाई ही मृत्यू पावली. शिवाजीच्या राज्याभिषेकानंतर एकापाठी एक या घटना घडत गेल्या.
राज्याभिषेक समारंभात काही चूक राहिली आहे म्हणून ह्या घटना घडत आहे अशी वार्ता ब्राह्मणांनी पसरवली. निश्चलपुरी गोसावी या नावाचा यजुर्वेदी तांत्रिक ब्राह्मण गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. त्याने महाराजांना सांगितले, गागा भट्टाने राज्याभिषेक करताना अनेक चुका केल्या. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते, त्यामुळे हे आपत्ती राज्यावर ओढवलेले आहेत. निश्चलपुरीचे हे म्हणणे ऐकणारे तेथे असणारे शिवाजी महाराजांचे सल्लागार आणि सरदार हे धर्मश्रद्ध आणि पापभीरू होते. त्यांनी हे म्हणणे मान्य केले. त्यामुळे पहिल्या राज्याभिषेकाच्या 3 महिन्यानंतर ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला. महाराजांच्या खजिन्यात शिल्लक असलेला उरला सुरला पैसा देवदेवतांना यज्ञ करताना ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटून टाकण्यात आला. धर्मांधतेने ब्राह्मणांनी महाराजांच्या खजिन्याची अशी लूट केली आणि जगाच्या पाठीवर 2दा राज्याभिषेक करून घेणारा हा पहिला राजा ठरला. शिवछत्रपतींनी परंपरेने चालत आलेली जहागिरी, इनामदारी, वतनदारी आणि गावगाट्याची पद्धत क्रांतिकारी पद्धतीने बदलवली. त्यामुळे सामान्य लोकांच्या म्हणजे शेतकरी, शेतमजूर, अलुतेदार, बलुतेदार यांच्या जीवनमानात फरक पडला. शिवाजीचे राज्य त्यांना आपले राज्य वाटू लागले. कारण राज्यातील गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती. गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, 12 बलुते होती, 18 अलुते होती. हे सगळे गाव चालवित होते, गावगाडा हाकीत होते. त्या गावाचा राज्याचा राजा बदलला, राजाचा धर्म बदलला, तरी गावगाड्याच्या पद्धतीत काहीच फरक नव्हता. वतनदार होते ते भरमसाठ वसूल करत होते, रयतेवर अन्याय करत होते. त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कोणी मागतही नव्हते. सारे निमूटपणे सहन करीत होते. राजे बदलले तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार हे तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलीत, त्यांचा जय झाला असेल त्याच्या पदरी आपली निष्ठा ठेवीत, स्वतःची वदने शाबूत राखीत, रयतेला छडीत, वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. रयतेकडून वसूल केलेला माल राजाकडे किती पोहोचला याचे कुणालाच सोयरसुतूक नसे. भारताच्या मध्ययुगाचा इतिहास अधोरेखित करणारे वाङ्मय आहे. त्याला बखर वाङ्मय असे म्हणतात. या बखर वाङ्मयातील महिकावतीची बखर या नावाने ऐतिहासिक पुस्तक आहे. या पुस्तकाला इतिहासाचार्य राजवाडे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यांनी त्यात एक महत्वाचे विधान केलेले आहे. ते म्हणतात, गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली. या सरकार म्हणजे उपटसुंब चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अत्यंत प्रामाणिक समजूत आहे. ज्यांची सतत चोरी होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे, त्याच्याशी संबंधच काय, म्हणून राजा कोण आला किंवा गेला याच्याशी रयतेला काही कर्तव्य नव्हते. शिवाजीने आपले कार्य सुरू केले आणि बदलाला सुरुवात झाली. राजा आणि रय्यत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची वास्तपुस्त करू लागला, त्यांचा छळ होणार नाही याची काळजी घेऊ लागला, त्यांना मदत करावी म्हणून राज्य चालवू लागला. परंपरेने मुजोर झालेल्या जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असे तो सांगू लागला आणि रयतेला तसा अनुभव यायला लागला. वतनदारासाठी शिवाजीने कानून केले. ते तोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना शिवाजीने जबर शिक्षा केल्या. त्यामुळे रयतेला हा राजा आपला राजा वाटू लागला. राज्यातील लोकांचा दृष्टिकोन एकदम बदलला. हे आपले राज्य आहे आणि आपला राजा आपली काळजी घेतो आहे, त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हा विश्वास रयतेला आला. ग्रामरचनेत ज्यांची मनमानी मक्तेदारी होती ती शिवाजीने संपुष्टात आणली आणि आपल्यावर अरिष्ट ओढवून घेतले. शिवाजीने मुसलमानी राज्यसत्तेशी लढाई करण्यात आपली हयात घालविली असा इतिहास आपल्या समोर उभा केला जातो. परंतु तेवढ्याच लढाया त्यांनी स्वकीयांबरोबर देखील केल्या हे मात्र सांगितलं जात नाही, अंधारात ठेवलं जातं. शिवाजी हा मुसलमान देष्टा होता हे चित्र आपल्याला आपल्या पुढे इतिहासातून सांगितलं जाते. हे तद्दन खोटे असून शिवाजीच्या अभेद्य फौजेत महत्वाच्या हुद्द्यांवर जीवाला जीव देणारे मुसलमान शिपाई आणि सरदार होते. शिवाजींनी मुसलमान रयतेचा कधीही द्वेष केला नाही हे इतिहासाने
आणि इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी आपल्यापासून लपवून ठेवले. हिंदू संस्कृतीने स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले, त्या अत्याचारांना धार्मिक रूप दिले आणि असे अत्याचार स्त्रियांनी सहन करणे हा त्यांचा धर्म आहे, ही शिकवण समाजामध्ये पसरवली. हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या 2000 वर्षाच्या इतिहासात एकाही राजाने राजसत्तेने स्त्रियांविषयीचा हा दृष्टिकोन बदलला नाही. शिवाजीचे राज्य आले आणि स्त्रियांविषयीचा हा दृष्टिकोन बदलला गेला. ही या देशाची, या राष्ट्राची आणि या समाजाची अभूतपूर्व क्रांती होती. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूण काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरीब स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे, रजवाडे, राजपूत तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कोणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मात्र सन्मान आणि पदव्या देत होते. शिवाजीने काय केले? रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरणे बरे म्हणून पोरीने जीव दिला. सारा गाव हळहळला, पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली आणि ती लगेच अंमलात आली. साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली. हा आपल्या संरक्षणासाठी काम करणारा राजा आहे, त्याच्यामुळे त्याच्या पाठीशी रयत सज्ज उभी राहिली. इसवी सन 1678 मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती, तिचे नाव होते सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढविला, पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढायच लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून त्याने गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती स्त्री कुणीही असो. त्या काळात हिंदू व मुसलमान, राजे रजवाडे, इनामदार यांच्या लढाईत जाताना जनानखाने, बटकिनी, कुणबिनी, कलावंतिनी बरोबर नेण्याचा रिवाज होता. शिवाजीने आपल्या सर्व सरदारांना फरमान सोडले, मोहिमेत जाताना कुणीही बटकिनी, कुणबिनी अगर कलावंतिनीच बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीच बटकीन बनविता कामा नये. महाराजांच्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा किस्सा कंठरवाने आळवला जातो. कल्याणच्या मोहिमेमध्ये मोहीम फत्ते झाल्यावर सुभेदाराची अतिशय देखणी सून पाहून सरदाराला वाटले की आपल्या राजाला द्यावी आणि तो त्या सुनेसह महाराजाकडे आला. सुनेला दरबाजात हजर केल्यावर तिच्या संबंधी महाराजांनी जे उद्गार काढले, मग त्या उद्गारांच्या अनेक कविता झाल्या. अशीच आमची आई असती सुंदर रूपमती, आम्ही असेच सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ज्या संस्कृतीने स्त्रीला भोगदासी मानले आहे, तिचा अनन्वित छळ केला आहे, त्या स्त्रीच्या संदर्भात परस्त्री माते समान मानावी हा आदेश शिवाजींनी राज्यात पसरविला, तो अंमलात आणला. सुभेदाराच्या सुनेला चोळी बांगडी करून सुखरूप पाठविले. हे असामान्य धैर्य महाराजांमध्ये होते आणि ते त्यांनी आपल्या राज्यात लागू केले. भारताच्या वैदिक संस्कृतीच्या इतिहासात स्त्रियांना इतकी सन्मानाची वागणूक देणारा शिवाजी इतका दुसरा राजा झाला नाही. ज्या स्त्रियांच्या अनन्वित अत्याचारावर वैदिक संस्कृती उभी झाली, त्या संस्कृतीला शिवाजीने गाडून टाकले. म्हणून या संस्कृतीच्या रक्षकांना शिवाजी नको होता. त्यांची हत्या करणे त्यांना गरजेचे वाटले. रयतेच्या संपत्तीची, त्यांच्या शेताची लूट करायची नाही. उभ्या पिकातून सैन्य न्यायचे नाही. शेतकऱ्याला शेतीसाठी अडीअडचणीला मदत करावी. जंगलातील झाडांची कत्तल करू नये. रयतेच्या कपर्दिकेला सुद्धा धक्का लावता कामा नये. हे नियम शिवाजीने पाळले, केले, त्याचे कायदे केले आणि हे कायदे मोडणाऱ्याच शिक्षा केल्या. शिक्षा करताना कोणताही आपरभाव शिवाजीराजांनी पाहिला नाही. या अर्थाने शिवाजीचे राज्य हे लोकांचे राज्य होते, रयतेचे राज्य होते. अशा
लोकप्रिय राजांची हत्या झाली. महाराजांच्या पदरी असलेल्या सेनापती सरदार यांनी ती केली. त्यात मुख्य भूमिका मोरोपंत, अण्णाजी दत्तो, राहूजी सोमनाथ, प्रल्हाद पंत या ब्राह्मण अधिकाऱ्यांची होती. त्यांनीच कटकारस्थान करून शिवाजी महाराजांना जेवणातून विष दिले. त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी उरकला. राजारामाला गादीवर बसवले. संभाजी राजांना अटक करण्याचा हुकूम सोडला. अभ्यास आणि निरीक्षणांती हे जाणवते ब्राह्मणी वर्चस्व ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित आहे, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था मनुस्मृती या कायद्याच्या ग्रंथावर आधारित आहे, जो ग्रंथ ब्राह्मणांना जगातले कोणतेही कृत्य करण्यास मोकळीक देतो आणि इतर वर्णांना त्याच बाबतीत देहदंडापर्यंतची शिक्षा देतो, शिवाजी महाराजांनी अशी व्यवस्था मोडून टाकली. राज्याभिषेकानंतर ही व्यवस्था भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणार होती आणि ब्राह्मणशाही व्यवस्थेचा नाश होणार होता. म्हणून शिवाजीची हत्या करणे आवश्यक होते आणि त्यानंतर त्यांनीच खोटा इतिहास रचला आणि राजाला भवानी मातेच्या नावाने, गोमातेच्या नावाने, ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा लोकराजा या नावाने गौरवांकित करणारा इतिहास पुढे आणला. गो ब्राह्मण प्रतिपालक ही शिवाजी महाराज की जय या घोषणेने शिवाजीला खोटे अजरामर करून ठेवण्याचे कारस्थान केले गेले. तथागत गौतम बुद्धाने दिलेल्या जीवन मार्गावरून भारताचे अनेक राजे त्यांची राज्ये आयुष्यक्रम आनंदाने जगत होते. सत्य आणि अहिंसा या तत्वावर राज्यातील प्रजा आपल्या कार्यात मग्न होती. त्यात सम्राट अशोकाने शिक्षण, सेवा, आरोग्य सुविधा आणि उत्पादन या गोष्टींची भर घालून नगरे आणि ग्रामांचा पूर्णतया विकास केला. एक आदर्श राज्य व्यवस्था म्हणून सम्राट अशोकाची कारकीर्द ओळखली जाते. देवानाम प्रिय कुशलदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणून त्याची ख्याती होती. अशा व्यवस्थेतील सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ या लहान असतानाच वंश परंपरेने गादीवर आला आणि त्याचा ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शृंग याने त्याची हत्या करून तो स्वतःच राजा झाला. त्याने ग्रामरचनेची, नगर रचनेची सारी चौकटच मोडून टाकली. ही व्यवस्था प्रशिक्षित करणारे बौद्ध भिक्षू यांची 100 सुवर्ण मुद्रा देऊन कत्तल करण्याचा फतवा काढला आणि भिक्षूंच्या कत्तलींमुळे सारी शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली. त्यामुळे पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था, शोषण व्यवस्था आणि विषम व्यवस्था निर्माण करण्यात, ती पक्की करण्यात पुष्यमित्र शृंग यशस्वी झाला. ब्राह्मणी व्यवस्थेने पुन्हा आपली पाळेमुळे मजबूत केली. मध्ययुगीन भारतात राष्ट्रकूट, चालुक्य, पल्लव, पाल, चोल, गंग, गुलाम, सेन या राजांच्या राजवटी भारतभर होत्या. परंतु या राजवटींनी ब्राह्मणी धर्मव्यवस्था व शोषण व्यवस्था कायम ठेवली. 11व्या शतकापासून भारतावर मुसलमानी लोकांनी आक्रमणाला सुरुवात केली. त्यात अफगाण, फारसी, गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद, लोधी, मंगोल आणि मोगल इत्यादी वंशजांनी भारतावर आक्रमण केली, राज्य केली आणि सांभाळून चालविली सुद्धा. पण मध्ययुगात पुष्यमित्र शृंगाने निर्माण केलेली चातुर्वर्ण्याची चौकट न मोडता या राजांनी आपली राज्यसत्ता चालविली. त्यामुळे कोणत्याही राजाच्या कारकिर्दीत ब्राह्मणी व्यवस्थेवर काहीच परिणाम झाला नाही. 16व्या शतकात भारतात मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही ह्या 3 इस्लामिक राजांच्या राजसत्तेने पूर्ण भारत काबीज केला होता. त्यांनीच त्यांच्या भाषेत भारताला हिंदुस्तान हे नाव दिले होते. महाराष्ट्रातले देशमुख, देशपांडे, इजारदार व सरनौबत कुलकर्णी आणि मनसबदार हे ह्याच राजेशाह्यांकडे आपली सेवा देत होते आणि त्या बदल्यात त्यांच्या अखत्यारीतील ग्रामांची लूट करत होते. श्री शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले हे खुद्द आदिलशहाच्या पदरी जहागीरदार होते, तर शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव हे निजामशहाच्या पदरी जहागीरदार होते. महाराष्ट्रात आणि भारत देशात सगळीकडे सरंजामी पद्धती लागू होती. अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी शहाजीराजे सरदार म्हणून होते. निजामशहाचा प्रभावी वजीर मलिक अंबर हा मृत्यू पावल्याने मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इसवी सन 1636 अहमदनगरवर चाल केली आणि ते शहर आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर शहाजीराजे विजारपूरच्या आदिलशहाच्या पदरी रुजू झाले आणि आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. त्यावेळी त्यांना जिजाईपासून शिवाजी हे पुत्ररत्न झाले आणि ह्या लहान शिवाजीला घेऊन जिजाई पुण्याला राहू लागल्या. पुढे शहाजी राजांनी तुकाबाई नावाच्या दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला आणि शहाजीराजे तिच्यासोबत तंजावर येथे राहू लागल्याने जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. आता जिजाबाईच्या जीवनाचे एकच लक्ष होते, शिवाजीला राजा करणे. असा राजा करणे की ज्याच्या राज्यात सर्वप्रथम स्त्रियांना सन्मानाचे स्थान असेल. असा राजा तयार करणे की सामान्य जनतेच्या जीवित हिताची तो काळजी करेल. आणि मा जिजाऊने छोट्या 6 वर्षाच्या शिवाजीला राजे म्हणून जी हाक दिली ती त्यांच्या मृत्यूच्या समयापर्यंत कायम ठेवली. राज्य कर्तृत्वाचा अनमोल संस्कार त्यांना दिला.
हा संस्कार चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध होता, हा संस्कार धर्मसंस्थेविरुद्ध होता, हा संस्कार विषमता आणि अस्पृश्यता यांच्या विरुद्ध होता. त्यामुळे शिवाजीने वयाच्या 17व्या वर्षी इसवी सन 1647 मध्ये स्वराज्याचे तोरण बांधले आणि तोरणागड किल्ला ताब्यात घेतला. तेथून मृत्यूपर्यंत त्यांनी स्वतःचे राज्य, स्वराज्य, रयतेचे राज्य निर्माण केले. आपल्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जुन्या नव्या अशा 360 किल्ल्यांचा प्रदेश आपल्या अधिसत्तेखाली आणला. त्यात 111 किल्ले त्यांनी नवे बांधले, 49 किल्ले डागडुजी करून व त्यात आवश्यक ते बदल करून अभेद्य केले आणि 200 किल्ले हे मोगलशाही, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या कब्जातून आपल्या ताब्यात घेऊन आपले स्वराज्य अधिक समृद्ध केले. त्यांनी घाटावर जसे किल्ले बांधले तसे समुद्रात सुद्धा किल्ले बांधले व स्वतःचे सामूहिक आरमार तयार केले. शिवाजी महाराजांनी कोणत्याही किल्ल्यात कोणत्याही देवतेचे देऊळ बांधले नाही. कोणत्याही किल्ल्याचा पायाभरणी समारंभ सत्यनारायणाची पूजा करून केला नाही किंवा कोणत्याही किल्ल्याचे वास्तुपूजन भट ब्राह्मणाच्या हातून केले नाही. त्यामुळे महाराजांच्या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री पुरुष लहान मुले देखील महाराजांसाठी जीव ओवाळून टाकत होते. हा माझा राजा आहे, त्याची आज्ञा मी पाळलीच पाहिजे. हा माझा राजा आहे, त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण त्याला राखलेच पाहिजे. ही भावना शिवस्वराज्यात निर्माण झाली. त्याचे अस्सल चित्र एका प्रसंगातून रेखाटले जाते. धामधुमीचा काळ आहे. सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्याचे लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे, अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत आहेत. शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार, पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात? हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो. त्यांना भीत नाही. हे शिवाजीचे राज्य आहे आणि शिवाजी राजा चांगले काहीतरी करतोय, आपण त्या कार्यात सहभागी झालेच पाहिजे, ही भावना त्या चिमुरड्या पोरामध्ये निर्माण झाली आहे. हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोराने शिवाजी पाहिला नव्हता, ओळख देखत काहीच नाही, काही देणे घेणे नाही, पण तो शिवाजीला आपल्या कामात मदत करू पाहतो. त्यासाठी तो जीवाचा धोका पत्करतो. खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या, अशी भावना ज्या शिवाजीने आपल्या राज्यातील जनतेत निर्माण केली, त्या राजासाठी सारे स्त्री पुरुष मुले आपला जीव ओवाळून टाकतात. असे हे शिवाजीचे अनोखे राज्य होते. या राज्यात ब्राह्मणाला थारा नव्हता. ब्राह्मणांच्या धर्मग्रंथांनी केलेल्या भाकड कथांना थारा नव्हता. त्यांनी लावलेल्या शुभ अशुभ मुहूर्तांना, दिवसांना थारा नव्हता. या अर्थाने शिवाजीचे राज्य म्हणजे लोकांचे राज्य होते आणि शिवाजी लोकराजा होता, लोककल्याणकारी राजा होता. परंतु परंपरेने त्याला राजा म्हणून मान्यता नव्हती, म्हणून तो लुटारू होता, बंडखोर होता. त्याची सारी प्रजा जरी त्याला राजा मानत होती तरी धर्मशास्त्रे ते मानायला तयार नव्हती. आणि धर्मशास्त्रात पारंगत असणारे प्रत्येक गावखेड्यात छोट्या छोट्या देवळात पुजारी पुरोहित म्हणून बसले होतेच. त्यांच्या मनात बदल व्हावा, त्यांच्या वृत्तीत बदल व्हावा म्हणून शिवाजीने त्यांनाही सन्मानाची वागणूक दिली होती. आपल्या सैन्यात, आपल्या प्रशासनात त्यांनाही सामावून घेतले होते. त्यातल्या काहींनी इमानदारीने ही मुर्दुनकी गाजविली सुद्धा. शिवाजीला राज्याभिषेक करून राजा होणे आवश्यक वाटले आणि तसे प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याला प्रचंड विरोध झाला, पण त्या विरोधाला न जुमानता राजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. आपल्या राज्याची नाममुद्रा करून घेतली. आपला राज्याभिषेक शक सुरू केला. शिवाजी राजा शूद्र होता, त्यामुळे त्याचे राज्य होणे हे धर्मशास्त्राच्या विरुद्ध होते. त्याचे सिंहासनाधीश्वर होणे हे ब्राह्मणी परंपरेला घातक होते. त्यामुळे त्यांना संपविणे आवश्यक होते. त्यासाठी ब्राह्मणांनी प्लॅन केला. शिवाजीच्या विश्वासू बनलेल्या ब्राह्मण सरदारांनीच त्याचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्यांची विष देऊन हत्या केली. पुढे सारे कुंभाड रचून सच्चा शिवाजीला इतिहासातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांनी शिवाजीचा शोध घेतला, त्याची समाधी शोधून काढली आणि शिवजयंती सुरू केली. शिवाजी पुन्हा लोकांमध्ये आणायला सुरुवात झाली. पुढे इतिहासकर्त्यांनी शिवाजी आमचा राजा होता, तो यावश्चंद्र दिवाकरो गोब्राह्मण प्रतिपालक असा राजा होता, हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कर्ता होता, धर्मशास्त्राचा पूजक होता, असा नवा खोटा इतिहास निर्माण केला. त्या शिवाजीची हत्या हे भ्रमात अडकून राहिलेले, अंधारात गुडूप झालेले प्रकरण झाले. ज्यांच्या पूर्वजांनी हत्या केल्या
आज त्यांचेच वंशज त्यांच्या नावाचे राज्यकर्ते झाले. सत्य अंधारात गाडले गेले. मित्रांनो, हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना आज मला वर्तमानात या शिवाजीच्या प्रत्येक कार्याची आठवण होते. ती यासाठी की या देशाची लोकशाही जेव्हा सुरू झाली तेव्हा भारताची संसद होती आणि संसद मध्ये जाणारा कोणताही माणूस हा तिथे सत्य बोलेल, तिथे जे बोलेल ते कृतीत आणेल, ही भावना त्या संसदेमध्ये भारतीय संविधानाने निर्माण केली होती. आज आम्ही काय पाहतो? नवं संसद भवन बांधलं जात आहे. ज्या शिवाजीने भटब्राह्मणांकडून कोणतीही वास्तुपूजा केली नाही त्या नव्या संसदेचं वास्तुपूजन आणि गृहप्रवेश हा ब्राह्मणांच्या हातून व्हावा. याचा अर्थ आज पुन्हा शिवाजीराजांची आठवण झाली पाहिजे. ही ब्राह्मणशाही सुरू होत आहे, मनुस्मृती पुन्हा लागू होत आहे. शिवाजीच्या राज्यामध्ये जे कायदे शिवाजीने केले त्या कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 पासून ते 395 पर्यंतची कलमं लिहिली की ज्या कलमांमुळे त्याच्यातील एका शब्दाने या प्रत्येक देशातील प्रत्येक सामान्य माणसाचा उद्धार व्हावा. त्यासाठी यंत्रणा उभी राहावी. ही यंत्रणा लोकांनी निवडून द्यावी आणि लोकप्रतिनिधी त्या यंत्रणेचं पालन करतील, ते लोकसेवक राहतील आणि लोकांची सेवा करतील. हे रयतेचं राज्य होईल, हे लोकांचं राज्य होईल, ही लोकशाही होईल. हे स्वप्न आपण पाहायला विसरलो. आता रोज जे दिवसाला येतं, या देशामधली शिक्षण व्यवस्था खतम झाली, काही राहिलं नाही. नव्या आमच्या हे गोष्ट आहे की RTEचा कायदा म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट, प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क असला पाहिजे. यासाठी देशात शिकवणाऱ्या सगळ्या शाळा, त्या कोणत्याही अभ्यासक्रमाच्या असो, कोणत्याही माध्यमाच्या असो, कोणत्याही धर्माच्या असो, त्यांच्यामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट लागू झाला पाहिजे. म्हणून 1909 पासून 1912 पर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि ती चालू आहे. आज आमच्या महाराष्ट्रातल्या सरकारने काय केलं? सरकारी शाळांमध्ये जे पोरं जात नाहीत, कारण सरकारी शाळामधले मुख्याध्यापक, शिक्षक हे शिक्षण सोडून बाकीचीच कामं करतात, त्यांच्यावर बाकीच्या कामाचा बोजवर राहतो. म्हणजे सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ज्या शाळेमध्ये शिक्षण दिले जात नाही, बाकीची कामं केली जातात, अशा शाळांमध्ये कोणता पालक आपल्या पाल्यांना पाठवेल? म्हणून खाजगी शाळांमध्ये जेव्हा लोढा झाला, आता त्या खाजगी शाळांमध्ये त्यांनी जाऊ नये म्हणून शिक्षण हक्क कायदा त्या शाळांमधून काढून घेतला. किती जुलूम झाला! कसे मुलं शिकतील? नवं शैक्षणिक धोरण आलं. ज्या शिवाजीराजांनी सन्मानाचं, नैतिकतेचं शिक्षण द्यावं आणि जो त्या शिक्षणाच्या विरुद्ध वागेल त्याला सजा करण्यात येईल असा कायदा केला. त्या लोकशाही यंत्रणेतल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नवी शैक्षणिक व्यवस्था आणून आपण काय साध्य केलंय? 3 वर्षाचा मुलगा जो शाळेत जाऊ शकत नाही, त्याच्या शिक्षणापासून तो 18 वर्षापर्यंतचे त्याचा अभ्यासक्रम बदलवून टाकला. कोण त्याला जबाबदार आहे? लोकप्रतिनिधींनी लोकांमधून निवडून दिलेला राजा जेव्हा वंशपरंपरेने पुन्हा सरंजामी पद्धतीने वंशपरंपरेने आमदार खासदार होतो आणि तो 15-15 वर्ष 25-25 वर्ष सत्ता गाजवतो, त्यावेळी लोकशाही यंत्रणा किंवा राजाची रयतेची यंत्रणा शिल्लक राहते असं आपल्याला दिसत नाही. म्हणून पुन्हा शिवाजीचे राज्य या लोकांनी आणावे असे वाटते. पण आता शिवाजी राजा तर होणार नाही, कारण हे लोकशाही राज्य आहे. आता झालाच तर हुकुमशाहीचा राजा होईल. आणि जगाचा इतिहास आहे, जगामध्ये जे जे हुकुमशाह झाले, जे हिटलर असो, मुसोलिनी असो, स्टॅलिन असो, माओ त्से तुंग असो, त्यांनी 3 टर्म 3 वेळा राज्यसत्ता भोगल्यानंतर त्यांच्या हुकुमशाही जुलमी राजवटीचा सत्यानाश झाला. ते 4थ्या वेळी निवडून येऊ शकले नाहीत. त्यातील बहुतेकांनी आत्महत्या केल्या, स्वतःला लटकवून घेतलं. आज आपल्या देशामध्ये काय सुरू आहे? फुकटवाटा, आनंदाचा शिदा. म्हणजे 80% लोकांना भिकारी बनवायचं आणि त्यांच्या आनंदात मशगूल राहायचं आणि लोक बळी पडतील कारण त्यांना लाचार करण्यात आलाय. अशा वेळी
शिवाजीची कार्यप्रणाली अंमलात आणण्याची फार गरज आहे. कोण बरे पुढे होईल? महाराष्ट्रात जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मला प्रस्थापित असलेला प्रत्येक पक्ष लाचार झालेला दिसतो. तो ईडीमुळे, सीबीआयमुळे, पोलिसाच्या धाकामुळे तो एकतर जेलमध्ये जातो, नाही तर सत्ताधारी पक्षामध्ये विलीन होतो. एवढी लाचारी आपल्या देशात आली. लाचार असणं हे गुलामीचं आमंत्रण असतं. आपला देश पुन्हा चातुर्वर्ण्याच्या चौकटीत गुलामीत जाणार का, ही भीती मला सतावते. म्हणून राहुल खांडेकरांना मी म्हटलं, बाबा, शिवाजी राजाचा कार्याचा आढावा वर्तमानात कसा आवश्यक आहे ते आपण सांगितलं पाहिजे. एका गोष्टीची आज जाणीव होते. ज्या शिवाजी राजाने हजारो वर्ष स्त्रियांवर अत्याचार होणारी सगळी यंत्रणा मोडून काढली आणि जो कोणी परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल त्याचे डोळे फोडून काढण्याची, त्याची हत्या करण्याची, त्याला तुरुंगात टाकण्याची कडक सजा दिली, ते शिवाजीचं राज्य कुठे आहे आता? बिल्किस बानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने न्याय दिल्यावरही ते जेव्हा लोक सुटतात आणि त्यांचा त्या गावात सन्मान केला जातो, यासारखं दुर्दैव आपल्या देशात कोणतं आहे? आज जाती व्यवस्थेमुळे लहान मुलांना, तो अस्पृश्य आहे आणि त्याने विहिरीत पाणी पिला म्हणून त्याला मारलं जातं. तो अस्पृश्याचा मुलगा आहे, तो शिकायला गेला आणि त्याने शिक्षकाला हात लावला म्हणून त्याला मारलं जातं. आज एखाद्या गावामध्ये, एखादी दलित वस्तीमध्ये कमान लागते, ती तोडून टाकली जाते आणि त्या लोकांमध्ये, त्या गावामध्ये दहशत पसरवली जाते. एखाद्या गावातले बौद्ध लोक, त्यांना हिडीस केलं जातं, ते गावातून बाहेर निघून मुंबईपर्यंत येतात आणि आपला आक्रोश व्यक्त करतात. त्यावेळी शिवाजी राजांची आठवण येते. ज्यावेळी या देशातले लोक तद्दन खोटे बोलतात, प्रधानमंत्र्यापासून तो खालच्या आमदारापर्यंत सगळेच्या सगळे जेव्हा खोटे बोलतात, तेव्हा शिवाजी राजाची आठवण येते. या खोटे बोलणाऱ्या लोकांचा नायनाट कसा होईल? कोण राजा होईल? आणि मग मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की आता राजा हा मतदार असतो. मतदारच हा राजा आहे. म्हणून मतदाराने आता जाणीवपूर्वक रीतीने, जागरूक रीतीने अशा नव्या लोकांना निवडून दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा, तू पहिल्यांदा जातोय, हे ध्यानात ठेव. तुला जनतेची सेवा करायची आहे. तू जनसेवक आहेस, तू लोकप्रतिनिधी आहेस. एक दिवस मतदान केल्याने उरलेल्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला तू गुलाम बनवू नकोस. तू आमची सेवा करावीस. अशी माणसं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेली पाहिजे. 2024ची ही संधी आपल्याला मिळालेली आहे. लोकांच्या मतदारांचा मताचा अधिकारच राहू नये म्हणून नवीन यंत्र आली. कोणती यंत्र आली? ईव्हीएम मशीनची यंत्र आली. हजारो नागरिकांनी सांगितलं, अनेक देशांनी सांगितलं की ईव्हीएम मशीनमध्ये केलेलं मतदान हे विश्वासार्ह नाही. तरी सुद्धा ईव्हीएम मशीनचा आग्रह धरणारी यंत्रणा होते. ईव्हीएम मशीनला विरोध करणारे लोक जेव्हा तयार होतात तेव्हा आमच्या शाळेचे, सरकारी शाळेचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन ते चांगलं कसं आहे हे लोकांमध्ये सांगत सुटतात आणि रजिस्टरवर सह्या घेतात की ईव्हीएम मशीन चांगलं आहे आणि त्याच्या आधारावर ईव्हीएम मशीन चांगलं राहील. मला तर आश्चर्य वाटते की या लोकशाही यंत्रणेत शिवाजी राजा असता तर तो आपला जरी सेनापती असता, आपला जरी सरदार असता तर त्याला सजा केली असती. इथे काय आहे? कोणी सुद्धा ईव्हीएम मशीन बद्दल बोलत नाही. भारताच्या संसदेमध्ये सरकार चालवण्यासाठी पक्ष आहेत. या पक्षांमध्ये 6 पक्ष हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि निवडणूक आयोगाला या 6 पक्षांपैकी 2 पक्षांनी जर ईव्हीएमच्या विरोधाचा जाहीरनामा निवडणूक आयोगाकडे दिला तर ही निवडणूक आयोगाची ईव्हीएम मशीन बंद करण्याची त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडेल. पण या 6 राजकीय पक्षांपैकी, राष्ट्रीय पक्षांपैकी एकाही पक्षाने आत्तापर्यंत ईव्हीएम मशीन बंद करावा असा अर्ज सुद्धा निवडणूक आयोगाला दिला नाही. संसदेत तर कायदा करण्याची दूरच आहे, कारण संसदेमध्ये सत्ता पक्षाचे सुद्धा खासदार बोलत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा वेळेस फक्त मतदार आणि मतदार हाच या देशाचा शिवाजी राजा होऊ शकतो. आणि म्हणून मला आठवते, मी ते मुद्दाम कोट केलेला आहे की शिवाजी राजाला न पाहिलेला
एक 11-12 वर्षाचा मुलगा हे माझ्या शिवाजीचं राज्य आहे, त्या राज्यात त्या राजाने दिलेले कायदे मी पाळलेच पाहिजे. म्हणून शेतकऱ्याच्या शेताच्या कुठल्याही अन्नधान्याला धक्का लागू नये यासाठी हे लहान पोरग सज्ज होते. आणि खबरदार जर जाल पुढे तर चिंधड्या उडवीन अशी गर्जना करते. हा 11 वर्षाचा मुलगा जर हे करू शकतो तर आमच्याकडे 18 वर्षाचा मतदार हे का करू शकत नाही? कारण आज त्याचीच गरज आहे. त्याने आता म्हटलं पाहिजे की खबरदार, हे माझं मतदान आहे, मला ते अधिकार आहे आणि मी ते कसं करावं हे मी ठरवणार. म्हणून प्रत्येक मतदाराने शिवाजीराजाचा आदर्श घेऊन आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत करून संविधानाने दिलेल्या अधिकाराचं पालन केलं तरच आणि तरच या देशाची लोकशाही यंत्रणा टिकून राहील आणि शिवाजीराजाला आपल्याला मानाचा मुजरा करता येईल. नाही तर पुन्हा गुलामगिरी येणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती. ज्यावेळी क्रांती होते त्यावेळी परिवर्तनाची मुहूर्तमेढ लागते, पण ते परिवर्तन होता 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 पुन्हा प्रतिक्रांतीचा जन्म होतो आणि जुनीच सरंजामी यंत्रणा, जुनीच ब्राह्मणवादी चौकट, जुनीच मनुस्मृतीची कायदे असणारी संहिता पुन्हा कशी लावल्या जाईल यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नाचा पहिला भाग असतो शिक्षण. नैतिकतेचं उच्च शिक्षण देऊ नये, लाचारीचं गुलामीचं शिक्षण द्यावं, अनतीचं शिक्षण द्यावं, ही यंत्रणा सुरू करते. दुसरा असतो नोकऱ्या. शासनमान्य नोकऱ्या खतम करायच्या, म्हणजे त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं आणि कंत्राटी पद्धतीने कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काही ठराविक विशिष्ट कालमर्यादेसाठी त्या नोकऱ्या द्याव्या. याच्यासारखं या देशाचं दुर्दैव कोणतं नाही. आणि म्हणून मला असं वाटते की मावळा हा शब्द केवळ मराठ्यांना लागू नाही. जर मराठ्यांनी मावळा या शब्दाचा चांगला अर्थ घेतला असता आणि मावळे म्हणजे मराठी आहेत तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सत्ता मुख्यमंत्री मराठ्यांचेच होते ना. मग आज मराठ्यांवर अशी अधोगतीची पाळी का यावी? मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन का करावं? अरे जे अनुसूचित जातीसाठी, शूद्रांसाठी, अस्पृश्यांसाठी होतं ते आरक्षण तुम्हाला क्षत्रियांसाठी कशाला पाहिजे? म्हणजे याचा अर्थ तुम्ही क्षत्रिय नाही, म्हणजे तुम्ही शूद्र आहात. शिवाजी राजा शूद्र होता म्हणून त्यांचा राज्याभिषेक करू दिला गेला नाही, पण त्या राजाने आपला राज्याभिषेक करून घेतला. एखाद्या मराठा राजामध्ये आहे का ही हिंमत? सारेच्या सारे अक्षरशः घाणेच्या बैल झालेल्या, बैलाच्या जे घाणीला बैल जुपलेले वाटतात. ही काय यंत्रणा आली? आणि ही आतापासूनची नाही. प्रतिक्रांती एका वेळी होत नसते. प्रतिक्रांती ही हळूहळू हळूहळू होते. ती खोटं बोलण्यापासून सुरू होते, मग लाचलुचपत देण्यापासून सुरू होते, मग भ्रष्टाचार करण्यापासून सुरू होते आणि मग दहशत माजवण्यापासून सुरू होते आणि पुढे राम नाम जपना पराया माल अपना, राम नाम सत्य आहेपर्यंत ती गोष्ट जाते. आणि धार्मिकतेच्या नावाखाली सारी यंत्रणा गुलाम बनविली जाते. आज तोच प्रसंग मला दिसत आहे. म्हणून पोट तिडकीनं बोलावं असं वाटतं की आता तरी जागे व्हा. शिवाजी राजाचा अंश प्रत्येक मतदारामध्ये जर जागला तर या देशाचं संविधान जागृत होईल. कोणत्याही काँग्रेस पक्षामध्ये, कोणत्याही शिवसेनेमध्ये, कोणत्याही BJP मध्ये, कोणत्याही बाकीच्या साऱ्या पक्षांमध्ये असा एकही माणूस दिसत नाही की जो आपल्या वंशजाच्या मिठाला जागेल. सारे गुलाम होतात. आणि भाऊबिंदकीची कथा जी रामायणापासून सुरू झाली, रावणाची हत्या रामाने केली असं आपण सांगतो, पण तसं खरं नाही आहे. रावणाची हत्या बिभीषणामुळे झाली, हे सत्य लोकांपर्यंत आणलं पाहिजे. आपल्या देशामध्ये आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा नायनाट केला दुसऱ्याच्या सांगण्यावरून. ही गोष्ट लक्षात घ्या. वर्तमानात तेच सुरू आहे आणि म्हणून प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे. शिवाजी राजाचे मावळे जर आपण असू आणि हे राज्य जर रयतेचं असेल, लोकांचं लोकांसाठी असेल, तर आपण हे केलंच पाहिजे आणि यासाठी आपण सज्ज झाला पाहिजे. आपण मला बोलण्याची संधी दिली राहुल. लोकांनी माझं ऐकावं, त्याच्यावर विचार करावा आणि ठरवावं की आपल्यावर वेळ आलेली आहे. आपण आता बाहेर निघालंच पाहिजे. परवा वर्धेत जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली
त्या सभेमध्ये प्रचंड जनसमुदाय होता. 70,000 लोकांची उपस्थिती होती. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या गुलामीच्या विरुद्ध, या सरंजामी पद्धतीच्या विरुद्ध, या सनातनी मनुवाद्यांच्या विरुद्ध आता प्रत्येक माणसाने जागरूक झालं पाहिजे. इथे जे लोक उभे आहेत त्या प्रत्येक माणसाने मी या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध मतदान करीन हे ठरवलं पाहिजे. आणि त्याने घराच्या बाहेर निघून माझ्याबरोबर मी 5 माणसांना मतदान केंद्रावर नेईल आणि त्यांचं मतदान करवून घेईल ही शपथ त्यांनी घेतली पाहिजे. हे विधान सगळ्या महाराष्ट्रावर गेलं पाहिजे. कारण आपण फक्त आपलं मतदान देऊन चालायचं नाही, आपल्याबरोबर जास्तीत जास्त लोक मतदानाला आले पाहिजेत आणि त्यांनी हा मतदानाचा राजा अतिशय चांगल्या रीतीने केला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर आणि तरच आपल्या देशाची लोकशाही वाचेल. पुन्हा शिवाजी राजा त्याचं राज्य आपल्याला कुठल्या तरी एखाद्या लोकनेत्याच्या रूपात पाहता येईल, लोकशाहीच्या रूपात पाहता येईल. आणि म्हणून शिवाजी महाराजाला वंदन करताना, शिवजयंतीच्या या पावन पर्वावर अभिषेक करताना मला काल एका माझ्या मित्राने सांगितलं की आज शिवजयंती नाही, 19 तारीख ही शिवजयंतीचा तारीख नाही आहे, 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख नाही. म्हटलं का रे बाबा, मग सगळी लोक तर आज शिवजयंती साजरी करत आहेत. तो म्हणाला नाही, आज RSSच्या गोळवलकरांची जयंती आहे. म्हणजे गोळवलकरांची जयंती शिवजयंती साजरी करावी यापेक्षा काय दुर्दैव. म्हणजे लोक कसं खोटं बोलतात. शिवाजी राजांचे यांना जन्मतिथी माहीत नाही, 2-2 वेळा जयंत्या साजऱ्या करायच्या तिथ्या टाकतात. हे फसवणूक, ही लुबाडणूक. आता मतदारांनी जागरूक, रयतेनी, नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे आणि जे सत्य आहे त्याचा मागोवा घेतला पाहिजे आणि त्याच्या भरोशावर आपल्या पुढच्या पिढ्या येतील, त्यांच्यासाठी आपण आज काहीतरी केलं पाहिजे. ही खूनगाठ बांधायसाठी आज छत्रपती शिवरायांच्या नावाने आपण गर्जना करूया. मला आठवतं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी मूकनायक नावाचं साप्ताहिक सुरू केलं त्यावेळी त्यांनी त्या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर वर लिहिले, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजाला मानणारे होते, त्याच्यातून लक्षात येतं. आणि शिवाजी महाराजांच्या नावाने जो एल्गार केला जातो तोच पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी केला, ही जाणीव आपल्याला होते. म्हणून कृपा करून बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते समजू नका. शिवाजी जसे रयतेचे राजे आहेत तसेच बाबासाहेब आंबेडकर देखील या देशाच्या प्रत्येक सन्मान्य लोकांना न्याय देणारे लोकशाहीचे शिल्पकार आहेत, संविधानाचे निर्माते आहेत. हे ध्यानात घ्या आणि कामाला लागा. ह्याच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मी पुन्हा आपली रजा घेतो आणि थांबतो. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. जय हिंद.